तर आज होती बाळाची 5वी आणि त्यामध्येच हॉस्पिटल पण चालू होतं. हॉस्पिटल आलेलं होतं, ब्लड टेस्ट वगैरे केल्या, थोडीशी शॉपिंग केली कारण पाहुणे येणार होते, साड्या वगैरे घ्यायच्या होत्या. तरी ते रिपोर्ट यायला वेळ होता, त्यामुळे बाळ झोपलेलं होतं. आणि आम्ही होममेड काजळ बनवलं कारण ती बोलली आपण श्रद्धा बोलली आपण घरीच बनवू. तर असं बनवून घेतलं आम्ही आणि छोट्या डब्यामध्ये भरून ठेवलं. त्यामध्ये थोडंसं गावरान तूप टाकायचं. काजळ छान झालं होतं. त्यानंतर रिपोर्ट घेतले, परत डॉक्टरांकडे आलो चेकअपला रिपोर्ट घेऊन. तरी ते डॉक्टरांनी चेकअप केलं. डॉक्टर बोलले घाबरण्याचं काही कारण नाही, की कावीळ आहे पण होईल कमी, कारण सकाळचं ऊन देत जा कोवळवून. आणि काही औषधं वगैरे दिली त्यांनी. परत 3 दिवसांनी बोलवलं चेकअपसाठी. इथे डॉक्टरचं चेकअप चालू होतं, पण बाळ झोपलेलं होतं त्यामुळे काही रडलंच नाही. त्यानंतर आता इथे साड्या वगैरे घेतल्या. पाहुणे येणार होते सगळे 5वीसाठी, त्यांच्यासाठी साड्या घेतल्या होत्या. घरी आल्यानंतर परत ते स्वयंपाक ते आता सगळे पाहुणे आले, त्यांना चहा वगैरे झाला त्यांचा, बसल्या होत्या आता गप्पा मारत. पूजा अजून करायची होती. त्यानंतर आता पूजा करून घेतली. झाल्यानंतर आता जेवण वगैरे केले. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय. मस्त राहा, स्वस्त राहा.